भिवंडी तालुका के सरौली गांव में जय हनुमान न्यू 40+ सरौली द्वारा आयोजित भव्य सरपंच चषक 2025 का आयोजन काशीनाथ फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष श्री नितेश सोपान चौधरी व जय हनुमान न्यू 40+ के सभी कार्यकर्ताओं द्वारा दिनांक 17 जनवरी 2025 से 19 जनवरी 2025 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भाजपा महाराष्ट्र प्रदेश युवा आघाड़ी उपाध्यक्ष देवेश पाटिल उर्फ बबलू सेठ, कांग्रेस जिला प्रमुख श्री दयानंद चोरघे, शिवसेना जिला प्रमुख देवानंद जी थाले, भाजपा उद्योग आघाड़ी जिला प्रमुख विनोद ठाकरे, भाजपा व्यापारी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंत दादा सोरे, भिवंडी महानगर पालिका के ज्येष्ठ नगर सेवक हरिभक्त पारायण, मदन बुआ नाइक, ज्येष्ठ नगर सेवक व उद्योगपति बालाराम चौधरी, भिवंडी पंचायत समिति के माजी सदस्य गिरीश महात्रे, सरौली सरपंच राज दिनकर ठाकरे, सदस्य भीम चौधरी, जय हिंद चौधरी के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवरों ने अपनी अपनी उपस्थिति दर्शाई। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान काशीनाथ फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष श्री नितेश सोपान चौधरी व जय हनुमान न्यू 40+ के सभी कार्यकर्ताओं द्वारा शाल पुष्पगुच्छ तथा विठल रखुमाई की मूर्ति देकर स्वागत किया। तो वही सभी मान्यवरों द्वारा इस क्रिकेट स्पर्धा में प्रथम विजेता खिलाड़ी जय कालिका माता स्पोर्ट कालवार, द्वितीय पारितोषिक सोना देवी स्पोर्ट टेमघर, तृतीय पारितोषिक जय गांव देवी स्पोर्ट काटाई न्यू 40+ को ट्रॉफी और रोक रकम देकर गौरव सम्मानों से सम्मानित किया गया। तो वही आगे हम आपको बता दें कि 26 जनवरी 2025 को गणतंत्र दिवस के शुभ अवसर पर देश के प्रधानमंत्री सम्माननीय श्री नरेंद्र जी मोदी द्वारा दिल्ली स्थित लाल किले पर झंडा वंदन के परेड में थाने जिला के भिवंडी तालुका सरौली ग्राम पंचायत सरपंच श्री राज दिनकर ठाकरे को आमंत्रण के उपलक्ष्य में काशीनाथ फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष नितेश सोपान चौधरी व जय हनुमान न्यू 40+ तथा उपस्थित मान्यवर द्वारा विशेष सत्कार किया गया। स्वीकारत आहे, त्याचा सन्मान करत आहे। 2 वेळा या ठिकाणी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने हा सन्मान केला जातो। माहिती शाल पांडुरंगाची या ठिकाणी सुंदर मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन धन्यवाद बंडू पाटील सर, अतिशय चांगला आवाज आणि मान्यवरांचा शुभ सन्मान आपण पाहत होतात। क्रिकेट वर प्रेम करणारे रसिक खरोखर या मैदानात दिसत आहे आणि हा मैदान बघून खरोखर खूप चांगलं वाटलं। चांगल्या पद्धतीत मैदान आहे आणि मैदानाचे जे ग्रीनरी आहे ते खूप सुंदर। आजच्या दिवशी ज्यांनी या 3 दिवस चषकासाठी जी मेहनत केली त्या सर्व आयोजकांचं अभिनंदन। आणि क्रिकेट कबड्डी हे खेळ वाढले यासाठी प्रत्येकाने आपलं सहकार्य आणि अनुदान ठेवलं पाहिजे, तर संघटना वाढतील। आणि आजच्या दिवशी जे लोक क्रिकेट रसिकांसाठी मेहनत करून एवढे सामने चांगले पार पडतात त्यांना सगळ्यांचं अभिनंदन करतो। आणि आजच्या दिवशी दोन्ही टीम या फायनल सामन्यामध्ये गेल्या। चलो हवे ते नवीन हा झेल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न करेल। पहिलीचा सोडलेला झेल जो होता तो चौधरी पॉइंट ठरला या सामन्याचा। मोठा सामना खेळायचा असेल, मोठा सामना जिंकायचा असेल देऊया। इथे अतिशय चांगला चेंडू स्विंग अँड मिस सरौली गावाच्या टोकाकडून गोलंदाजी करताना अगदी चेंडूला स्टेप आउट केलाय। चेंडू चाललाय, शॉर्ट स्टार कव्हरला तिथे सचिन म्हात्रे चेंडूला उचलत आहेत। धावाने ते दोन नवीन संघ झाले 17। सचिन पवार चांगला प्रयत्न अगदी चौकोना रिझानला सचिन अंतिम चेंडू नितेश हा चेंडू अगदी आलाय डॉट आणि ते पहिल्या इनिंगची समाप्ती आणि अंतिम सामन्यातून हजर राहण्याचं आमंत्रण आणि निमंत्रण आपल्या
या ठाणे जिल्ह्यातील एकमेव अशी ग्रामपंचायत आहे सरपंचामध्ये ठाणे जिल्ह्यातील एकमेव सरपंच म्हणजेच आपले राज ह्या जय हनुमान क्रीडांगण सरवली या ठिकाणी होत आहे। आदरणीय दयानंद दादा चौरगे तसेच विनोदजी ठाकरे साहेब तसेच आदरणीय दत्ताजी पाटील साहेब भीम नथू चौधरी विद्यमान ग्रामपंचायत स्वर्गीय साहेब यांचा शुभ सन्मान होतोय। धन्यवाद दादा। आपण या ठिकाणी का प्रमुख अमृत चौधरी साहेब आपण झालं का कारण होत आहे। तसेच पुढचा शुभ सन्मान संजयजी म्हात्रे साहेब आपण 30 धावांचा आहे आणि त्यामुळे गोलंदाजी सुरुवात केलेली आहे। तिथे फ्लिक केलेला आहे। फ्लिक केल्यानंतर सिंगलला लगेच डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न ते क्षेत्ररक्षक होते परंतु 2 धावा अडवू शकलेल्या नाहीत रोखू शकलेले नाहीत गोलंदाज तयार। त्यावेळी मात्र पाहतोय आपण स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय एक सिंगल आली आणि सिंगलला मात्र डबलमध्ये कन्वर्ट करण्याची आदरणीय देवीजी पुरुषोत्तम पाटील उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता सोनाली टेंबकर संघाने 34 धावांचा टार्गेट उभं केलेलं आहे जय कलिकापदा कालवार संघासमोर आणि आता तुमच्या गावाचा सन्मान वाढवला आपण आलात त्याबद्दल आपल्या या ठिकाणी स्वागत स्वागत स्वागत। आदरणीय कमी वयात देवीजी साहेबांनी धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे ती 14 धावा धावफलकावर अजून लावायच्या आहेत। मेगा फिनाले जर जिंकायचा असेल तर उर्वरित 8 चेंडूमध्ये करायचे आहेत अजून 14 धावा। तर अति कठीचा सामना असेल हा कारण अजून सामन्यामध्ये चित्र स्पष्ट झालेले नाही। 8 चेंडू 14 धावांची गरज समोर आहे। सस्नेह आदरपूर्वक आपणास हार्दिक निमंत्रण। हा चेंडू या ठिकाणी बीट करतोय क्षेत्ररक्षकाला आणि अशा प्रकारे आपण पाहतोय अंतिम विजेतेपद पटकावतोय जय कालिका माता कालवार संघ। जय हनुमान चषक जय हनुमान आयोजित सरपंच चषक 2025 चा मेगा फिनाले विनर होतोय जय कालिका माता कालवार संघ आणि शुभ आगमन होत आहे। स्वागत स्वागत स्वागत। विशेष विनंती करतोय काटे संघ कालवार संघ आणि टेंबकर संघ तिन्ही संघाचे खेळाडू समोर येऊन बसा। वेलकम काटे संघ आपण समोर येऊन बसायचं आहे। या स्पर्धेमध्ये ज्या टीमने ज्या संघाने सहभाग घेतला त्या सर्वांचं सरपंच चषक 2025 सरवली अभिनंदन करतोय। या स्पर्धेमध्ये अंतिम विजेता ठरलेला जो संघ आहे तो कालवार संघ आणि अंतिम उपविजेता जो सोनादेवी टेंगर विशाल आणि पुष्पगुच्छ देऊन बाबासाहेबांचा सन्मान होत आहे। आणि नितेश चौधरी यांच्या शुभस्ते या व्यासपीठाची शोभा वाढवली। पांडुरंगाची सुंदर मूर्ती आणि पुष्पगुच्छांची सुरेश आहे। तसेच पुढचा सन्मान लगेचच आपल्या या ठिकाणी आपण आलात आमच्या या कार्यक्रमात शोभावरती सोनाले गावचे प्रसिद्ध उद्योगपती पुढचा शुभ सन्मान लगेचच होत आहे। सोनाले गावचे उद्योगपती ज्यांच्याशिवाय विणा घेतल्याशिवाय कीर्तनाला गौरव। क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे। खरं म्हणजे कालवारवाल्याला कानमंत्र मीच दिला होता। तुम्ही बोलाल की लास्टच्या ओव्हरीला तुम्ही आले आणि कालवारवाल्याला मंत्र कधी दिला तर तुम्हाला इतिहास सांगतो का काल्लेरला ते हरले होते। याही टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आणि माझा भाषण आला यांची बॅटिंग बाकी होती। मी सांगितलं संध्याकाळची वेळ आहे टॉस तुम्ही जिंकलेला आहे आणि पायगाववाल्यांना तुम्ही बॅटिंग साठी आमंत्रण दिला याचा अर्थ तुम्ही हरले। हा कानमंत्र कालवारवाल्यांना मी दिला आणि ते शिकले तिथपासून। बाळू राग मानू नको कारण माझे संबंध सगळ्या क्रिकेट लोकांशी येतात। याही टॉस जिंकला आणि फिल्डिंग घेतली त्या दीपकने एवढी झोड घेतली की जवळजवळ 60 ते 65 रन 4 ओव्हरीमध्ये मारले। 70-72 रन झाले ना वाघ हरले तिथे। ते रोटरी क्लबची मॅच होती ती आणि त्या मॅच साठी फायनलला मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवला। तसं नाराज व्हायचं तुम्हाला गरज नाही। तुम्ही टॉस जिंकून कशासाठी फिल्डिंग घेतली कारण संध्याकाळच्या वेळीला कधी पण हवा उलटी असतं ध्यान ठेवायचं आणि आदूक असतं आणि आदूक असल्यामुळे प्रकाश
तेवढा जोरात नसतो आणि त्याच्यामुळं कठीण होतं माणसाला. परंतु काही का नाही असो, तुमच्याकडे 1 ओव्हर आणि 13 बॉल 13 धावा होत्या. काल ज्याने आयोजित केले त्या नितेशचा वाढदिवस होता. मला वाटलं त्याला भेट द्याल तुम्ही. आता ही का पुढल्या वर्षी द्याल का रे? पुढल्या वर्षी द्याल. तुम्हाला यॉर्कर लाईन टाकणं गरजेचं होतं. थोडं ऑफला चेंडू टाकायचं होतं. तुम्ही मिडलला देत बसले, ओव्हरपीस बॉल टाकले आणि छक्के उचलले. मी इथनं बघतो ते ओव्हरपीस बॉल टाकणं बरोबर नव्हतं. ऑफला टाकायचे होते किंवा यॉर्कर टाकायचे होते. फायनल तुमच्या खिशात होती. तुम्हाला 13 रन म्हणजे खायची गोष्ट नव्हती. परत विजयश्री आहे. कोणाच्या गळ्यात माळ घाली काय सांगता येणार नाही. कारण कालवारवाले पण बऱ्याच वेळेला फायनलला जातात आणि फायनलला जातात. काही का नाही असो, टेमघरच्या खेळाडूंना मी कळकळीची विनंती करतो की ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारवा. ज्याचे बॉल खराब गेलेत म्हणून त्याला बोलू नका. त्यांनी त्याची बॉलिंग सुधारवावी. कारण शेवटचा एवढे संघ तुम्ही हरून फायनलला येता आणि 2 बॉल मध्ये मॅच खलास करता. हे कुठंतरी जीवाला लागतं माणसाच्या, कुठेतरी लागतं. 1 बॉल 6 मारला तरी 7 रन होते. दुसराही त्याच पद्धतीने बॉल टाकला आणि मॅच घालवली. असो काही का नाही असो, अतिशय चांगल्या प्रकारे, अतिशय सुंदर ग्राउंडची शोभा आहे. स्टेज चांगला आहे, कॉमेंटर चांगले आहेत, इथे सजावट चांगली आहे. अतिशय चांगल्या प्रकारे सामने झाले. आमचा राज हा सरपंच झाला आणि त्याला सरपंच करण्यासाठी दयानंद चोरगेंचा सिंहाचा वाटा आहे. राज आयुष्यामध्ये आणि विनोद ठाकरे कधी एक लक्षात ठेवायचं की त्या खुर्चीवर बसताना या दयानंद चोरगे आणि विनोद ठाकरेला कधी विसरू नको. आयुष्यात अजून पुढे तुला नेतील हे लक्षात ठेव. दोस्ती करायची तर पक्की करायची. मी 1-2 शब्द दोस्तीचे सांगून जातो. कारण दोस्ती कशी असावी माणसाची, निव्वळ स्वार्थासाठी दोस्ती नसावी. कर्णाची आणि दुर्योधनाची दोस्ती सांगतो तुम्हाला. कर्णाला पक्क माहित होतं की मी दुर्योधनाच्या बरोबर चुकीचं वागतो आणि अधर्माच्या मार्गाने लागलेलं आहे आणि दुर्योधन अधर्म करतो. हा युद्ध 100% आम्ही हरणार आहोत. पण तरी सुद्धा त्यांनी दोस्ती टाकली नाही. मरेल पण दोस्ती टाकली नाही. त्या पद्धतीने राज मृत्यू आला तरी चालेल, पण ज्याच्या मुला या ग्रामपंचायतचं आपण सरपंच बनलेलो आहोत त्या व्यक्तींना कधी विसरू नका. का विसरले त्या थोर झाली आणि विसरलं की हानी होतं माणसाची. एवढं लक्षात ठेवा. असो काही का नाही असो, चांगल्या प्रकारे खेळ दाखवलं, चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळले. टेमघरवाल्यांनाही मी सांगतो की पुन्हा प्रॅक्टिस करा. अरे क्रिकेट काय खेळतात. क्रिकेट खेळण्यासाठी माणसाने गोरसाईवाल्यांकडे गुरु करा, त्यांना कसं क्रिकेट खेळलं जातं. अरे परवा मी कोण मध्ये फायनलला थांबलो, 2-2.5 वाजेपर्यंत तिथे फायनलला थांबलो. 12 लाखाची फायनल एका सेकंड मध्ये जिंकली नाही. आज पण 2 ना. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ते ग्राउंडवरच पाऊस पडला तरी रबरी चेंडूवर खेळतात. पाऊस पडला तरी रबरी चेंडूवर खेळतात. ते एवढी त्यांची क्रिकेटची खेळी आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अरे उस्मान पटेल मी रायगडचा बऱ्याच वर्षापासून ओळखतो. त्याला बऱ्याच वर्षापासून त्याचा खेळ मी बघतो, पण त्याला सुद्धा मारून दिलं नाही त्या दिवशी. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. असावा आपल्या तालुक्याचं नाव आहे, आपल्या जिल्ह्याचं नाव आहे. हा भावेश पवार आहे, हा इंटरनॅशनल क्रिकेट खेळतो. विचार करा. तो सूरज केने, पवन केने एक सामान्य खेळाडू नका समजू. ऑल इंडियाचे सर्व खेळाडू त्यांना ओळखतात. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. क्रिकेट खेळाचं ते या पद्धतीने पुढे जा. भले नाही आपल्याला कसोटीमध्ये, वनडे मध्ये किंवा टेस्टी मध्ये नाही मिळालं तरी रबरी चेंडू मध्ये सुद्धा, टेनिस मध्ये,
ऑल इंडियामध्ये काही खेळाडू फेमस झाल्यात या ठिकाणाला तुम्ही आता सगळ्यांचे वय झाल्यात तुम्हाला हा बोध 20चं वनडेचं करणं काय बरोबर नाहीये तर काही का नाही असो चांगल्या प्रकारे खेळा चांगल्या प्रकारे या लोकांना खेळ दाखवा आणि आपला फिटनेसही त्याबरोबर मजबूत करा या ठिकाणाला मला बोलवलं बहुमान दिलं त्याबद्दल न्यू हनुमान जय हनुमान न्यू 40 सरवली सरपंच चषक यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र. मार्गदर्शन केलं धन्यवाद साहेब. या ठिकाणी तुम्हाला एक जाहीर निमंत्रण आहे सर्वांना आपल्या युट्यूबच्या माध्यमातून प्रसार माध्यमातून जय हनुमान तालीम संघ व ग्रामस्थ मंडळ सरवली आयोजित कुस्त्यांचे जंगी सामने आहेत. 21-2 फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारीच्या 21 दुपारी 3 वाजल्यापासून हे सामने सुरू होणार आहेत. असे सामने आहेत सर्व संपूर्ण महाराष्ट्रातील पेहलवान या स्वरूप त्याच्या हातात ना एक पहिला सायकलची चिठ्ठी येते. मी बुवासाहेबांना विनंती करतो की आपण बक्षीस दिलं जात आहे. लकी ड्रॉची सायकल सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. या ठिकाणी लकी ड्रॉचा विजेता 100 अभिनंदन. पारितोषिक स्वीकारताना त्यांचे शुभ हस्ते अनिल याला स्पर्धेनंतर आपण देऊया पुढील पारितोषिक रांजनवली. त्यानंतर द्वितीय क्रमांकाची जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली आहे माननीय श्री भीमराव नथू मान्यवर यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिकाचं वितरण केलं जाईल. सुंदर ट्रॉफी आणि रोख रक्कम त्यांच्या शुभ हस्ते पारितोषिकाचं वितरण आणि यशवंतजी सोरे साहेब तसेच रोहित चौधरी यांचा संघ आपण पाहतोय. चषकाच्या या स्पर्धेमधील उत्कृष्ट त्यानंतर आपण नक्की चालू सीझन मधली बाला पाटीलची चोगे साहेब आणि भरतजी पाटील चॉम्पियन संघ कालवर संघासाठी एका टाळ्या होत्या मित्रांनो. सर्व मान्यवरांचे देखील आपण आभार व्यक्त करूया आणि हा बक्षीस